नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये. आज मी आलेलो आहे नायरा पेट्रोल पंपावरती. आता पेट्रोल पंपावर मी यासाठी आलोय की बरेच लोकांचं असं म्हणणं असतंय की 100चं तेल टाकायला नको, 200चं टाकायला नको, 300चं टाकायला नको, 400चं टाकायला नको, 500चं टाकायला नको. म्हणजे जी राऊंड फिगरमध्ये जो अंक आहे, त्या अंकामध्ये तेल टाकायला नको असं त्यांना वाटतं. त्यांना असं वाटतंय की तेवढ्या म्हणजे 100 रुपयाचं तेल टाकलं तर त्याच्यात कमी तेल येतंय, 200 टाकलं तर कमी येतंय. म्हणून लोक काय करतात या 110 रुपयाचं टाका म्हणतात, 105 रुपयाचं टाका म्हणते ती. म्हणजे 100च्या वर थोडंफार पैसे वाढवून टाका म्हणते ती. 500चं असेल तर 510 रुपयाचं करा म्हणते ती. 200चं असेल तर 260चं, 220चं असं करायला लावते ती. आणि लोकांना असं वाटतंय की 220चं किंवा 100च्या आकड्याच्या 200च्या आकड्याच्या वरचं जर पैसे टाकलं आपण तर त्याच्यामध्ये तेल सेटिंग करता येत नाही असं त्यांना वाटतंय. पण मित्रांनो तसं काय नाही. जेवढं तुम्ही पैसे द्याल तेवढ्याच रुपयाचं तेल त्या पंपातनं बाहेर पडतं आणि आपल्या गाडीमध्ये तेवढंच येतं तेल. ह्यासाठी हा आपण व्हिडिओ बनवलेला आहे. तर हे आता तुम्ही बघताय नायराचा पेट्रोल पंप आहे आणि या पंपावरती आता आपण बघणार आहे. मी तुम्हाला प्रत्यक्षात दाखवतो की नेमकं तेल कसं सोडलं जातं आणि त्याचा म्हणजे तेल कसं बाहेर पडतंय आणि किती रुपयाचं बाहेर पडतंय. कमी तेल बाहेर पडतंय का जास्त तेल बाहेर पडतंय का, किंवा 110चं टाकलं की जास्त तेल येते असा लोकांचा गैरसमज आहे. किंवा 210चं टाका म्हणजे काय होईल की काटा मारता येणार नाही असं लोकांची शंका आहे. आणि त्यासाठी आपण या नायरा पेट्रोल पंपावरती आलेला आहे. तर तुम्हाला दाखवतो आता की तेल कशा पद्धतीनं सुटतं. लोकांच्या मनातला गैरसमज काढण्यासाठी आपण हे व्हिडिओ बनवतोय. तर तुम्हाला आता मी दाखवतो की हे तेल कसं सुटतं. तर मित्रांनो, हा बघा नायरा पेट्रोल पंप. दिसायला एकदम ॲक्टिवेट आहे आणि टापटीप सुद्धा स्वच्छ अशी व्यवस्थित असते, दणदणीत. खतरनाक काम आहे. पेट्रोल पंप दिसायला ॲक्टिवेट आहे. पण विषय काय आहे, आपला महत्वाचा विषय त्याच्याकडे आपण वळूया. तर आता इथं बघा तुम्ही मित्रांनो, आता हे जे अंक आहेत ते तुम्ही बघू शकता. याच्यामध्ये 1 2 3 4 5 6 7 8 9 अशा पद्धतीचा अंक आहेत. आणि इकडच्या साईडला तुम्ही बघचाल तर हा लिटरचा अंक आहे, हा अमाऊंटचा अंक आहे आणि हा क्लिअर आणि एंटरचा अंक आहे. आता ह्याच्यामध्ये काय केलं जातं मित्रांनो, की समजा एखाद्या व्यक्तीला 100चं तेल टाकायचं असेल तर अमाऊंटचा आकडा दाबला जातोय आणि 100 आकडा दाबला जातोय. आता 100 आकडा दाबला की तुम्हाला दाखवतो मित्रांनो, या इथं सुद्धा 100च आकडा पडतो आणि एवढ्याच रुपयाचं तेल सुटतं. आता मित्रांनो, आपण 100चं दाखवलं तुम्हाला. तर आता माणसाच्या डोक्यात काय असतंय बघा, की 110चं करा का कोणतरी म्हणतंय. मग हे बघा, हे अमाऊंटचा आकडा दाबला जातोय 1 1 आणि 0. तर बराबर इथं बघा तुम्ही आकड्यात बघताल 110च पेट्रोल सोडलं जातं. त्यामुळं 100चं करा किंवा 110चं पेट्रोल जेवढं तुम्ही मागाल तेवढंच यातनं बाहेर सुटलं जातं. आता दुसरी गोष्ट अजून सांगतो तुम्हाला. एखादा म्हणतोय 520चं करा, तर इथं अमाऊंट टाकली जाते 520 रुपये. इथं बरं बघाल तुम्ही 520 आणि हे कार्ड इथं चिकटावलं जाते आणि 520 रुपयाचं तेल बाहेर पडतंय. माणसाला कसं वाटतंय की बाबा ही कुठंतरी तेल कमी येतं काय येतं म्हणून 500चं करण्याऐवजी 520चं करते ती, 600चं करण्याऐवजी 610चं 620चं करते ती, 100चं करण्याऐवजी 110 120 130चं केलं जातंय. तर असं काय मित्रांनो नसतंय. तुम्ही जेवढा अंक सांगाल, जेवढं रुपये सांगाल तेवढंच पैसे यामध्ये तेल सोडलं जातं. तर मित्रांनो, आपण काय काय गडी तर असं बघतोय की 501 रुपयाचं करा म्हणतात, 101 रुपयाचं, 104 रुपयाचं करा म्हणतात, 105 रुपयाचं करा म्हणतात. आणि ते पैसे घेणाऱ्याला बी ताप पण देणाऱ्याला बी ताप. ही जास्तीचा ताप थांबवण्यासाठी आपण मित्रांनो हे व्हिडिओ बनवलाय. तर असं काय डोक्यात घेऊ नका की 110चं टाकलं पाहिजे, 220चं टाकलं पाहिजे, 530चं टाकलं पाहिजे. त्याला तुम्ही कितीचं पण टाका, जेवढा आकडा दाबला जाईल तेवढंच तेल बाहेर मशीन बाहेर फेकतंय. त्यामुळं एक गोष्ट लक्षात घ्या की पैसे काढण्यात आणि देण्यात वेळ घालवत बसू नका. आपलं सरळ तुमच्या पद्धतीनं 500चं टाकायचं असलं तर 500चं टाका, 100चं टाकायचं असलं 100चं टाका आणि हे विषय संपवून टाका.
तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ आपल्याला बघता येतील.